Zee 24 तास एक पाऊल पुढे. त्याबद्दल आपण मत व्यक्त करणं हे औचित्याला धरून होणार नाही. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या मतप्रदर्शनावर आणखीन पुन्हा चर्चा करण्याचा हा प्रसंग आहे असं मला वाटत नाही. तरीसुद्धा आज सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीच्या दरम्यान व्यक्त केलेलं हे मत आहे. या आधारे आता CBI 6 तारखेला जे काही आपलं म्हणणं मांडेल त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केव्हा येणार हे अवलंबून आहे. तेव्हा अजून तरी हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नाही. सुनावणीच्या दरम्यान मध्ये बोलून व्यक्त केलेलं हे मतप्रदर्शन आहे. दुसरी गोष्ट अशी की आज CBIच्या संचालकांनी सांगितलेलं आपल्याला आठवत असेल की कोर्टानं जे 6 आणि 8 मार्चच्या ॲफिडेव्हिटच्या संदर्भात विचारलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण देणारं एक बंद लिफाफा आजच आम्ही सुप्रीम कोर्टाच्या हवाली केला आहे असंही CBIच्या डायरेक्टरनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आज व्यक्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मतांवर टिप्पणी न करता पुढच्या तारखेला CBI कोर्टामध्ये जे सांगेल त्यावरून सर्वोच्च न्यायालय निर्णय काय देतं यावर याविषयी बोलणं जास्त संयुक्तिक होईल. बिलकुल. तुमच्या या युक्तिवादावर भारतकुमार राऊतांना बोलायचं. राऊत सर. रत्नाकर महाजन म्हणतात ते पूर्ण सत्य आहे की हा एका मोठ्या प्रक्रियेचा एक भाग होता आणि त्याच्यामध्ये हे मत व्यक्त झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतावर मत व्यक्त करू नये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मतावर आपण नक्कीच मत व्यक्त करू शकतो. प्रश्न काय हे कुठेही अनुचित नाही. फक्त सर्वोच्च न्यायालय जे मत व्यक्त करतं त्यांच्या हेतूवर शंका घेणारं कुठलंही वक्तव्य करणं लिखाण करणं याला कोर्टाची बेअदबी म्हणणं किंवा अनुचित प्रकार म्हणणं असं होऊ शकतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटलेलं आहे त्याच्यावर निश्चितच जाहीर चर्चा होणं हे स्वाभाविक आहे, ते गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अप्रस्तुत असं काहीच नाही. बिलकुल. अजित अभ्यंकर, मूळ मुद्दा असा आहे की आज कोर्टाने काय ताशेरे ओढले ते तर दिवसभर संपूर्ण जनतेने पाहिलेलेच आहे. मात्र हा जो संपूर्ण प्रकार आहे की CBI स्वतंत्रपणे काम करू शकत नाही अशी जी एक वर्षानुवर्ष आरोप होत आलेले आहेत त्या आरोपांना याच्यामुळे पुष्टी मिळाली असं तुम्हाला वाटतंय का? आणि याच्यामुळे लोकशाहीसाठी हा एक अत्यंत घातक आणि चिंताजनक प्रकार आहे. खरं म्हणजे याला पुष्टी आपण का म्हणताय मला कळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हणलेलंच आहे आता. पुष्टी म्हणजे काहीतरी दुसरं आहे आणि आपण त्याला फक्त सपोर्ट करतोय, पुष्टी वगैरे नाही. सर्वोच्च न्यायालयाने इरोजन ऑफ फेथ असा शब्द वापरलेला आहे. आता रत्नाकर महाजन यांनी जो मुद्दा काढलाय तो म्हणजे बहुतेक त्यांना असा अपेक्षित असतो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला आता तुम्ही जा असं सांगत नाही तोपर्यंत या विषयावर कोणी काही बोलूच नाही. मला वाटतं भारतातले नागरिक तसं मानत नाहीत की जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक CBIचा डायरेक्टर असं ॲफिडेव्हिट करतो आणि त्याच्या आधी अटॉर्नी जनरलनी स्टेटमेंट केलेलं असतं की आम्ही हा रिपोर्ट दाखवलेला नाही कोणाला, तो राजीनामा देतो ॲडिशनल अटॉर्नी जनरल रावळ. आणि त्याच्यानंतर आता CBIच्या डायरेक्टरच्या सगळ्या विधानाबद्दल त्या ॲफिडेव्हिटबद्दल आणि त्या पहिल्या स्टेटमेंटबद्दल वाहनवटी आणि यांच्या सर्वोच्च न्यायालय स्पष्ट मत व्यक्त करतं की हा इरोजन ऑफ फेथ आहे. आम्ही म्हणजे किंग कर्तव्य मूड किंवा असं काहीतरी झालेलं आहे, आश्चर्यचकित झालेलं आहे सर्वोच्च न्यायालय. अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल या सरकारच्या विरोधात देईपर्यंत जर थांबायचं असेल तर मग सर्वोच्च न्यायालय देश चालवेल ना, मग सरकार कशा करता पाहिजे. बिलकुल. मला असं थोडंसं म्हणायचं आहे की देर इज अ इन्स्टिट्यूशनल कोलॅप्स. संस्थात्मक जी काही रचना आहे त्याचा कोलॅप्स झालेला की ज्यांच्या विरुद्ध इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे तेच मीटिंग बोलवतात, तेच मीटिंगमध्ये रिपोर्ट बदलतात आणि बदललेला रिपोर्ट सादर होतो. ह्याच्या इतकी धक्कादायक गोष्ट कुठली नाही. लॉ मिनिस्टर हॅज टू गो. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना हकलून दिलं पाहिजे. बिलकुल. महाजन सर. 2 गोष्टींचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. एक तर असं की सर्वोच्च न्यायालयानं आज व्यक्त केलेल्या मतावर मतप्रदर्शन करणं उचित होणार नाही हे मी माझ्यापुरतं म्हटलं. इतरांच्या मतप्रदर्शनावर बंदी घालण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि असा आक्षेप घेतलेला आजकालच्या लोकशाही प्रधान युगात कुणी मानणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालय कुठल्याही सरकारला तुम्ही आता जा असं सांगू शकत नाही. हा प्राथमिक नागरिक शास्त्रातला धडा आहे. मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालय सरकारला तुम्ही आता जा असं सांगूच शकत नाही, कारण संसद सार्वभौम आहे आणि त्या संसदेवर निवडून आलेल्या मेजॉरिटी लोकांचं सरकार असतं.
त्यामुळं सर्वोच्च न्यायालय कधी सांगणार नाही आणि सांगितलं तर कुणी ऐकणार नाही. मुद्दा असा, मी एवढंच म्हटलं की आज जे आहे ते सुनावणीच्या दरम्यान व्यक्त झालेलं मत आहे. त्यामुळं 6 तारखेला याची सुनावणी पुढं सुरू होईल. त्यावेळेला CBI याला कसं रिस्पॉन्ड करते आणि त्यावर सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी किंवा पुढील प्रक्रिया कशी ठरवते, यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पूर्ण आढावा आपल्याला घेता येईल. एवढंच मी म्हणलं. ते कुणाला अमान्य असू शकतं, मी ते म्हणतोय. मला फक्त महाजनांकडे एकाच गोष्टीसाठी यायचंय की हे बघ, साहेब मगाशी मान्य केलं की हा मोठ्या सुनावणीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, परंतु हे जाता जाता केलेलं विधान नाही, हे पासिंग रेफरन्स नाही हा. तर हा एक टप्पा आहे. जेव्हा अशा तऱ्हेचं ॲफिडेव्हिट आलं सरकारकडून, CBI कडून सर्वोच्च न्यायालयाकडे, त्यानंतर CBIच्या संचालकांनी केलेलं जे दुसरं ॲफिडेव्हिट होतं त्या ॲफिडेव्हिटला धरून त्याची सुनावणी आज झालेली आहे. तर त्यामुळे हा एक टप्पा आहे, हा जाता जाता केलेलं विधान नाहीये. याच्यानंतर पुढे सुनावणी सुरू होणार आहे. अजून मुख्य सुनावणी सुरूच झालेली नाही. आम्हाला एकच मुद्दा मांडायचा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निरीक्षणावरती मतं व्यक्त करत नाहीये. त्या निरीक्षणामध्ये सरकारबद्दल जे बोललेलं आहे, त्या यंत्रणेबद्दल जे बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे. चर्चा लॉ मिनिस्टरच्या व्यवहाराबद्दल चालली आहे. चर्चा CBIला कसं वाकवलं जाते त्याची चालली आहे. सुप्रीम कोर्टाच्या स्टेटमेंटची नाही, स्टेटमेंटच्या आधारे चाललेली आहे. बिलकुल. ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. मात्र ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत की कोळसा खाण घोटाळा आणि त्याच्याविषयीचा हा स्टेटस रिपोर्ट, हा आजचा प्रकार, हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी सुद्धा आतापर्यंत ज्या प्रकारे CBIचा वापर सरकारकडून करून घेण्यात आला असा आरोप होतो आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे का? आणि इथून पुढच्या काळामध्ये जरी आता सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असले तरी सुद्धा सध्याची राजकीय व्यवस्था नेमकी कशी पोषक करता येईल या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.